हाय गाईज, हॅलो. चला तर आज मी बनवत आहे गुलाबजामुन. हे बघा, मी काल मॉलमधून गुलाबजामुनचं पॉकेट आणले होते, एक गोवर्धन आणि एक चितळ्याचं. तर म्हटलं चला आज एक बनवावं. तर आज मी याला छानपैकी असं दुधामध्ये असं मळून घेतला, एकदम नरम, ते पण गावरान तूप टाकून. आणि त्यानंतर मी 10 मिनिटं तसंच ठेवलं. आणि त्यानंतर मी इथे बघा तुम्ही, मी इथे एकदम छान असे गोल गोळे करून घेतले आहेत. तर मी गोळे पण केले आहेत. तर मी म्हणजे एका साईजचे नाही केले, काही छोटे, काही मोठे आणि काही मिडियम. त्याच बाजूला तुम्हाला मी दाखवते. साईडला मी साखरेचा पाक पण ठेवला आहे. त्याच्याच बाजूला मी अजून फ्राय पण करत आहे, एकदम कमी गॅसवर. जर आता तुम्हाला दाखवते मी तिथे जवळ घेऊन. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता मी कशी गोळे बनवले आहेत. मी फक्त गोलच नाही केले, तर मी 2-3 डिझाईनमध्ये बनवले आहेत. कारण परी म्हटली की मग मी वेगवेगळे बनव. हे बघा, थोडे मोठे पण बनवले, काही छोटे पण आणि काही थोडेसे मीडियम. तर आणि त्यानंतर इथे मी वरती फ्राय पण करत आहे. हे बघा, एकदम कमी गॅसवर आहे. हे बघा, कारण ते मध्ये चांगले असे शेकतात, मग कच्चे राहत नाही. आणि एकदम त्याला असे हळूहळू हलवत आहे. आणि ते असे हळूहळू हलवले की ते जरासे असे तेलामध्ये मस्त फुगतात पण आहे. हे बघा, तुम्ही ते बघू शकता. पूर्ण असे ब्राऊन होईपर्यंत मी आता याला तळणार आहे. त्याच बाजूला मी इथं बनवला आहे साखरेचा पाक, आणि त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर पण टाकली आहे. आता हा पाक होऊ लागला आपला, अजून झाला नाही, अजून होतच आहे. तर मी असे हे गुलाबजाम आता बनवत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी जे आहे पाक, याला फ्राय करायला पण खूप वेळ लागला, म्हटलं ते मध्ये कच्चे नाही राहू म्हणून. त्यानंतर माझ्या अर्धी तळून झालेच आहे, आता अर्धी बाकी आहेत. त्यानंतर मग सर्व तळून झाले की नंतर पाक थंड झाला की पाकात टाकायचे. तर मी तुम्हाला पुन्हा दाखवते मग पाकामध्ये टाकल्यानंतर ते कसे बनले आहे. तर हे बघा, आता हे सर्व गुलाबजांबू आता छानपैकी तळून झाले आहेत. मी काही थोडेसे काळे बनवत केले आहे आणि काही ब्राऊन कलरचे. त्याचमध्ये इथे पाक पण रेडी झाला आहे. हे बघा, इथे पाकामध्ये मी इलायची पण टाकली आहे थोडीशी. चला आता हा पाक 5 मिनिटं मी थंड होऊ देणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी ते सोडणार आहे. हा पाक झाला आहे थंड आणि मी आता त्याच्यात टाकणार आहे गुलाबजामुन. हे बघा, सर्वात पहिले मी जे मोठे जम्बो साईजचे होते ते टाकते, ते छान भिजतील मग. त्यानंतर मी आता हे बाकीचे सर्व टाकणार आहे. सर्व गुलाबजामुन माझे आता यात टाकून झाले आहे या पाकामध्ये. हे बघा, तुम्ही तर बघू शकता ते कसं असं पाक ओढून घेत आहे ते गुलाबजामुन. हे बघा, तुम्हाला इथे दिसतंय ते असे गुलाबजामुन जे आहे ते पूर्ण पाक शोषून घेत आहे. आणि आता याला असंच ठेवायचं अर्धा पाऊण तास, नंतरच मी झाकण काढणार आहे. आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. त्याच्यावर ठेवलं मी झाकण. आता याला असंच ठेवणार मी अर्धा पाऊण तास, नंतरच मी बघणार याला. चला तर मग मी माझे अशा प्रकारचे गुलाबजामुन मी असे बनवले आहेत. तर तुम्हाला माझे गुलाबजामुन कसे वाटले तुम्ही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.